नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आपला मित्र गोरखनाथ येवले. मित्रांनो, आपण शेती करत आहोत आणि आपण लावलेला आहे पंचगंगा कांदा बिधारासाठी. तर बघू शकता आपली पहिली फवारणी चालू आहे कांद्याला. असं ड्रिपवरती कांदा लावलेला आहे मित्रांनो. आपण मस्तपैकी अशी पद्धतशीर फवारणी करून घेत आहोत. आता वाढले 2, राहिले एका टाकीचं. मित्रांनो, आपण 1 एकर कांदा त्या ऊसापासून बघा होता आला. 2 वाजले. आपली फवारणी होईना. आता 1 टाकी राहिली. आता तेवढी टाकी हाणून घ्यायची आपल्याला, मग जेवण करू. तर मित्रांनो, कसं वाटली आपली फवारणी बघा. आपण बियासाठी कांदा लावलेला आहे. हे बी करणार आहेत आपण याचं तयार. पंचगंगा वाण आहे मित्रांनो ह्या कांद्याचा. आणि याची आता पहिली फवारणी आभाळ आलं म्हणून. तर सध्या काय आहे, थोडंफार गवत झालं आहे. आता याला आपण मध्ये अशी पाळी टाकणार आहेत बैलांनी. नंतर मग गवत खुरपून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपला कांद्याचा प्लॉट इथून पुढे कसं नियोजन आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर आपलं यूट्यूब चॅनल आहे गोरख येवले या नावाने. तुम्हाला जर शेतीपूर्वक व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा मित्रांनो. बघू शकता अशा आपली कांद्याची उगण शक्ती झालेली आहे आणि फवारणी चालू आहे. मी आपली तूर इकडेला हे आपला रस्ता आहे. हे आंब्याची झाडं, नारळाची झाडं, हे असं आपलं घर आहे इकडं. आता ऊस गेला आपला कारखान्याला 1 एकर 1.5 एकर. हे आपले सर्जा राजा मस्तपैकी वाडे खाऊन बसलेत आबाद शेतामध्ये. पलीकडे गाय आहे, तिकडे लांबी म्हणून दिसत नाही गाय, पण ते तिकडे राजा आहे आणि हे इथं सर्जा बसलेला आहे. तर हे असं आपलं काम चालू आहे. आपण त्या ऊसापासून पूर्ण कांदा फवारीत आणलेला मित्रांनो. पहिली फवारणी उगण शक्ती चांगली झालेली आहे. आता एका टाकीचं राहिलं आहे ते फवारून घेणार आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.